असं वाटतं एकच आहे ना. दरम्यान या ठिकाणी सामन्याला सुरुवात झाली आहे. पाली संघ आणि जयंजयाबा पाटीमेऱ्या दोन्ही संघ या ठिकाणी तुल्यबळ असे दोन्ही संघ दिसत आहेत. आणि हे सांगत असताना या ठिकाणी पाली संघाकडून एक प्रथमच आपल्याला पकड पाहायला मिळाली आणि एक गुण आपल्या संघासाठी, सामन्यातला पहिला गुण आपल्या संघासाठी पाली या संघाने मिळवलाय. दूध पापेश्वर संघ व्यवस्थापक संघनायक जरा कमिटी बॉक्सशी संपर्क साधा. दूध पापेश्वर मिरजोळे संघनायक संघ व्यवस्थापक. आणि खरोखर या ठिकाणी चांगलं असे क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. पाली संघाकडून चांगला खेळाडू या ठिकाणी, चांगला मोहरा पाटीमेऱ्या संघाचा या ठिकाणी बाहेर मैदानाच्या बाहेर धाडलेला आहे. आणि रोज शॅम्पू लावतो तुझा हो बाहेर ठेवलं धड नाही काय भिंती कुठे पत्र झाले भिंती धड तर रेड तिसरी चढाई आहे. डुअर डाय रेड आहे. या ठिकाणी पाहूया काय होतंय ते. करू या म्हणून अशी स्थिती या ठिकाणी चालली खेळाडूसाठी. आणि एक गुण मिळवायचा आहे, नाहीतर आपण स्वतः मैदानाच्या बाहेर जायचं आहे अशी स्थिती या ठिकाणी आलेली आहे खेळाडूवर. आणि हे सांगत असताना पाहूया काय होतंय ते. पुन्हा एकदा चढाई चालू आहे आणि बाद होईल. मैदानाच्या बाहेर गेलेला आहे, पकड केलेली आहे त्याची. अरे बघ बरोबर दुसरी कवर नाही हातात सुटला होता तर पण दुसरा चढणारा असतो ना झटकून सगळं झोपलं. छत्रपती क्रीडा मंडळ पाली संघाचा खेळाडू थोडक्यात चढाई संपून आपल्या संघाकडे परतलेला आहे. पुन्हा एकदा बदल काय पाचांना बदल जय आबा पाटीमेऱ्या संघाचा एक चांगला फलदाढ्य असा चढाईवीर चढाई संपून आपल्या संघाकडे परत. जयबा संघाचा 17 नंबरचा खेळाडू या ठिकाणी चढाई करतोय. पाहूया दोन्ही संघांकडून थोडस झटापट आपल्याला या ठिकाणी सामन्याच्या पहिल्या धावापर्यंतच पाहायला मिळते. रेड तिसरी चढाई डुअर डाय रेड आहे या ठिकाणी. सूरज कांबळे, बाबू कांबळे यांचे चिरंजीव आणि मला वाटतं खरोखर एक खेळाडू आपला
झटपटीमध्ये खेळाडू बाद केलाय आणि एक गुण मिळवला आपल्या संघासाठी. पुन्हा एकदा पाली संघाचे खेळाडू 11 नंबरचे खेळाडू पाहूया बोनस मारण्याचा प्रयत्न केला होता. पुन्हा एकदा चढाई करतायत. निदान हिशोब झालेली चढाई आहे उजव्या कोपऱ्यामध्ये. पुन्हा एकदा थोडस मध्यभागी थोडस हाताने हुलकावणी देण्याचा प्रयत्न आहे आणि पाहूया काय होतंय ते. सांगत असतानाच खरोखर एक चांगली पकड. मध्य रेषेवरूनच खेळाडूला मागे ओढण्यात यश आलंय पाठीमध्ये या संघाला. सूरज कांबळी आणि हे सांगत असतानाच जय जयाबा पाठीमेरा हा संघ गेली कित्येक वर्ष या ठिकाणी या मैदानामध्ये या हनुमान जयंती उत्सवाच्या कबड्डी स्पर्धेमध्ये भाग घेतो आणि सातत्य या ठिकाणी पाहायला मिळतं या खेळाडूसाठी या संघासाठी की दरवर्षी हा संघ या ठिकाणी या संघामध्ये आणि मी सांगत होतो की जय हा संघ गेले कित्येक वर्ष अनेक वर्ष या ठिकाणी तो आता कुठं आला आलाच कुठे जय जयाबा पाठीमेऱ्या संघाची 3 नंबरची खेळाडू पुन्हा एकदा चढाई करतात. पाहूया काय होतंय ते. या ठिकाणी 2-3-2 क्षेत्ररक्षण या ठिकाणी 7 खेळाडू क्षेत्ररक्षण करताना दिसत आहेत आणि लक्षच नाही देत. टीम ते उद्या असेल थर रेड तिसरी चढाई या ठिकाणी. थर रेड आहे डुअर डाय रेड आहे या ठिकाणी पाहायला मिळते. पाहूया जय जयाबा संघाचा खेळाडू आणि धोक्याचे घंटा वाजलेले आहेत. करो या मोर अशी स्थिती या खेळाडूसाठी आलेली आहे. पाहूया काय होतंय ते. आणि मला वाटतं मंगाच्या पोरांनी मला मस्त त्यांना टप द्यायला नाही. मंगाच्या पोरांनी मस्त टप दिला त्यांना. आण्या काय म्हणतो आण्या काय म्हणतो पाली संघाचा खेळाडू 9 नंबरचा खेळाडू पॉईंट नाही आणला पॉईंट एक पण आणि ना रोशन लक्षात नाही पॉईंट जेवढं सर्विस नाही अब गडबड केला दोन्ही संघांकडून या ठिकाणी झटापट पाहायला मिळते आणि हे सांगत असताना पाहूया 2 खेळाडू बाद केले. 88 आणि 77 2 आकडे काहीतरी सांगितले बनियनवर होते. पुन्हा एकदा जय जयाबा संघाचा चढाईवीर सूरज कांबळी आणि थोडक्यात चढाई संपून आपल्या संघाकडे परत आहे. पाली संघाचा 5 नंबरचा खेळाडू चढाई करतोय. 2-1 असं क्षेत्ररक्षण या ठिकाणी पाठीमेऱ्या संघाकडनं पाहायला मिळतं आणि
लढाई संपून आपल्या संघाकडे परत. सतरा नंबरचा खेळाडू आहे. बोनस मारण्याचा वारंवार प्रयत्न करतो. सातत्य बोनस मारण्याचा चाललेला आहे. त्याचा प्रयत्न चालू आहे पण यशस्वी काय मात्र होत नाही. पाहूया या ठिकाणी यश येते का ते. आणि यश आलेलं आहे. मला वाटतं यशस्वी झालेला आहे तो बोनस मारण्यामध्ये. पाली संघाचा 11 नंबरचा खेळाडू. 5 खेळाडू पुन्हा इंटरेक्शन करताना दिसत आहेत आणि 5 विरुद्ध 1 असं चाललेला हा सामना आहे. साड्या संपून आपल्या संघाकडे परत. जयंत संघाचा 17 नंबरचा खेळाडू सातत्य वारंवार या ठिकाणी चढाई करण्याचा प्रयत्न आणि चढाई करतोय. यशस्वी होतोय. दोन्ही चाललेला आहे. रेड तिसरी चढाई आणि धोक्याची घंटा वाजलेली आहे पाली संघासाठी. पाहूया आणि मला वाटतं खरोखर बोनस मारलेला आहे. वाचला आहे आपल्या धोक्यामधून वाचलेला आहे. 1 गुण मिळवला आपल्या संघासाठी. जय आपल्या संघाचा 17 नंबरचा खेळाडू वारंवार कोपऱ्यामध्ये या ठिकाणी बोनस मारण्याचा प्रयत्न करतोय. वारंवार गेडी टिपण्याचा प्रयत्न चालू आहे. मध्यरेषेवर येऊन थांबलाय. पाहूया सेकंद बघतोय काय उरलेत. 10, 20, 30. पाली संघाचा 5 नंबरचा खेळाडू चढाई करतोय. पाहूया दरम्यान चढाई चालू आहे आणि कोणताही गडी बाद करण्याचा मानस दिसत नाही. चढाई संपून आपल्या संघाकडे परत. जयंत संघाचा 17 नंबरचा खेळाडू. 17 आणि खतरा. एक खेळाडू बाद केला या ठिकाणी. जयंत संघाचा खेळाडू चढाई करतोय. पाहूया 2-2 असं क्षेत्ररक्षण या ठिकाणी दिसतंय पाली संघाकडून. चढाई संपून आपल्या संघाकडे परत. पाली संघाचा खेळाडू चढाई करत होता आणि पकड झालेली आहे. मस्त टप मंगाच्या पोरांनी मस्त केलं ते. हे बिंदास घाबरला ना पाहिजे. जय बाबा टिमारे संघाचे 17 नंबरचे खेळाडू मध्ये रेशो उभा. पाहूया आणि सामना
पहिला डाव संपलेला आहे. 15 झालं 14 असेल उद्या येते का ते चव्हाणवाडी सामन्याचा दुसरा डाव चालू झालेला आहे आणि पाली संघाचा 11 नंबर ह्याचा वर मी सिंगल बॉय बापूर कॉर्नरला दोघं पाहिजे दरम्यान या ठिकाणी सटापट पाहायला मिळेल. 2 गुण मिळवलेत आपल्या संघासाठी पाली संघाने. एकदा 17 नंबर 17 आणि खतरा पालीसाठी खतरा 17 आणि पालीसाठी खतरा या ठिकाणी दिसतोय. सातत्य वारंवार या ठिकाणी चढाई करण्याचा प्रयत्न करतोय आपल्या संघासाठी आणि पाली संघाचा 8 नंबरचा खेळाडू मध्यभागी मला वाटतं खरोखर मध्य रक्षकाला पायाने चांगला असा बाद केलेला आहे आणि चांगला खेळाडू मैदानाच्या बाहेर राहिलेला आहे या ठिकाणी जयंत जयबा या संघाचा. 77 तो तिकडचा कॉर्नरचा पुन्हा एकदा पाली संघाचा खेळाडू 8 नंबरचा खेळाडू चढाई करण्याकरता 2 खेळाडू 2-2 असं क्षेत्ररक्षण या ठिकाणी पाहायला मिळतं आपल्याला आणि 8 नंबरचा खेळाडू चढाई करतोय. दोन्ही कोपऱ्याकडे हलका देव चाललेली चढाई आहे. पाहूया मध्यभागी आणि पुन्हा एकदा चढाई चालू आहे. संपूर्ण आपल्या संघाकडे परत तर हे तिसरी चढाई आहे. डुअर डाय पाहूया धोक्याची घंटा आणि 17 मतलब खतरा अशी स्थिती आहे. पाहूया काय हे सांगत असताना आज आणि खरोखर यावेळी मात्र 17 नंबरला बाहेर धाडलेला आहे. या ठिकाणी मैदानाच्या बाहेर धाडण्यात यशस्वी झालेला आहे पाली हा संघ. पाली संघाचे 11 नंबरचे खेळाडू पुन्हा चढाई करण्याकरता आता मात्र स्थिती अशी झालेली आहे. पाली संघाकडे 3च खेळाडू उरलेले आहेत आणि 3 विरुद्ध 1 असा चाललेला हा सामना आहे. तिसरी चढाई डुअर डाय रेड आहे. पाहूया काय होतंय ते. या ठिकाणी खेळाडूवर आलेली धोक्याची घंटा आहे. खेळाडूसाठी धोक्याची घंटा वाजलेली आहे. चढाई करण्याकरता आलेला आहे त्याला वाटतं आणि खरोखर एक खेळाडू बाद केलाय. सर या ठिकाणी जयंती आबा संघाचे 2च खेळाडू दिसत आहेत क्षेत्ररक्षण करताना आणि 11 नंबरचा खेळाडू चढाई करतोय सांगत असताना दोन्ही खेळाडू बाद केले.
आता एंट्री टाकली बघ फटाफट. कोण? अरे डुअरडाय रेड आहे, तिसरी चढाई आहे या ठिकाणी. पाहूया काय होतंय ते. तिसरी चढाई आणि खोलवर चढाई आहे मध्यभागी. आणि खरोखर असं नाही होत मग असं होत. असं होत नाही मग असं होत. पाली संघाचा 11 नंबरचा खेळाडू या ठिकाणी चढाई करतोय. पाहूया काय होतंय ते. जय संघाच्या क्षेत्ररक्षणामध्ये आणि चढाई संपून आपल्या संघाकडे परत. पुन्हा एकदा जय संघाचा 17 नंबरचा खेळाडू वारंवार 17 मतलब 17 आणि यावेळेला मात्र 17 आलाय तो. त्याच्यावर झालेला आहे आणि तो मैदानाच्या बाहेर गेलेला आहे. इथे गाड्या बरोबर जातील. मिक्सिंग आहे का पाली आणि मिक्सिंग आहे पाली. आता मात्र चढाई करण्याकरता आलाय तो सूरज कांबळी. बाबू कांबळी यांचे चिरंजीव बाबू कांबळी हे या ठिकाणी या मैदानावर बऱ्याचशा वेळेला यशस्वी अशा चढाई आपण त्यांच्या पाहिल्या आणि जयबा संघाकडून त्यांनी नेतृत्व केलेलं आहे. आणि त्यांचा मुलगा या ठिकाणी आता वारसा चालवतोय आणि थोडक्यात चढाई संपून आपल्या संघाकडे परत. रेड आहे, तिसरी चढाई आहे, डुअरडाय रेड आहे. पाहूया धोक्याची घंटा वाजली आणि काय होतंय ते पाहूया. काहीतरी केलं पाहिजे, गडी बाद केला पाहिजे, नाहीतर स्वतः मैदानाच्या बाहेर गेलं पाहिजे. आला होता पहिला तर लाईनवर पडलं. पाली संघाचा 8 नंबरचा खेळाडू चढाई करतो. भाऊया काय होतंय ते मध्यभागी. रेड आहे, तिसरी चढाई आहे, डुअरडाय रेड आहे. पाहूया काय होतंय ते या ठिकाणी. तिसरी चढाई आहे आणि डोक्याची घंटा वाजली. स्वतः बाद व्हायचा आहे, नाहीतर एक खेळाडू बाद करायचा आहे, अशी स्थिती या ठिकाणी झालेली आहे. पाहूया आणि सांगत असताना मला वाटतं बरोबर पाहूया. आणि डावीमध्ये गेलाय, मैदानाच्या बाहेर गेलाय खेळाडू स्वतः. आणि या ठिकाणी पुन्हा एकदा जय संघाचा खेळाडू. पाहूया काय होतंय ते. 3 नंबरचा खेळाडू चढाई करतोय.
पाच मिनिटं शेवटची. पाली संघ 20 गुण आणि जयबा संघ 27 गुण. हे सांगत असताना या ठिकाणी शेवटची 5 मिनिटं बाकी आहेत सामना संपण्यासाठी. तर रेड आहे तिसरी चढाई 7 गुणांची, फक्त मात्र 7 गुणांची आघाडी या ठिकाणी दिसते जयबा संघाकडे. आणि तर रेड तिसरी चढाई चालू आहे. संपूर्ण आपल्या संघ मैदानाच्या बाहेर गेलाय तो. पाली संघाने चांगला असं या ठिकाणी पकड केली त्या खेळाडूची. आणि जयबा संघाचा 3 नंबरचा खेळाडू कडे संपून आपल्या संघाकडे परत. पाली संघाचा खेळाडू चढाई करतोय. पाहूया काय होतंय ते. थोडस किती मिनिटं आले? 4 मिनिटं फक्त. जयबा संघाचा सूरज कांबळे या ठिकाणी चढाई करतोय. थोडस मला वाटतं टाइमपास करण्याचाच प्रयत्न दिसतोय, कारण शेवटची काही मिनिटं बाकी या ठिकाणी सामना संपण्यासाठी आहेत. तर रेड आहे तिसरी चढाई आहे. डुअर डाय रेड आहे. पाहूया या ठिकाणी काय होत आहे ते. आणि 17 नंबरचा खेळाडू सातत्य या ठिकाणी चढाई करण्याचं दिसतंय. 17 नंबरचा खेळाडू आणि वारंवार पकड होते, वारंवार खेळाडू बाद करतो. पाहूया काय होत आहे ते. 7 नंबरचा खेळाडू आणि हे सांगत असताना अरे यार सूरज कांबळे या ठिकाणी चढाई करतोय जयबा संघाचा. आणि शेवटची काही मिनिटं बाकी आहेत सामना संपण्यासाठी. 2 मिनिटं बाकी आहेत शेवटची सामना संपण्यासाठी. शेवटची फक्त 2च मिनिटं बाकी आहेत. पाहूया काय होतंय ते. पाली संघाकडून थोडस या ठिकाणी आपल्याला खेळाचं प्रात्यक्षिक पाहायला पाहिजे. आणि बाबू कांबळे खरोखर सूरज कांबळे याने चांगलं असं क्षेत्ररक्षण करून मैदानाच्या बाहेर धाडलेलं आहे त्याला. बाहेर ठेवला जास्त वेळ मला जास्त वेळ मला बाहेर ठेवायला बोंबला बरोबर आहे. हा जरा वेळ जातो. शेवटचं 1च मिनिट बाकी आहे.
तीन खेळाडू बाद केले आहेत. सुपर रेड या ठिकाणी पाहायला मिळेल आपल्याला. तीन खेळाडू बाद केले आणि सांगत रेड होती. तिसरी चढाई होती आणि एक खेळाडू बाद केला. जय बसंगाचा 12 नंबरचा खेळाडू आहे आणि पाहूया निदान रेषेवर रोखलेला आहे त्याला. पाहूया काय होतंय ते. दोन पॉइंट मिळाले. सुपर टॅकल आणि या ठिकाणी मला वाटतं सामना संपलेला आहे. जय संघ